राहता शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, तसेच पोलीस ठाण्याला मनुष्यबळ वाढवून द्यावे, अशा आशयाचे निवेदन मनसेच्या वतीने राहता पोलीस स्टेशनला देण्यात आले। वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील निवेदन पाठवण्यात येणार असल्याचं मनसेच्या वतीने सांगण्यात आले। राहता शहर हे तालुक्याचे ठिकाण असून शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ होते, तर अनेकदा वाहतूक कोंडी देखील होत असते। याच महामार्गावर शाळा, कॉलेज, महाविद्यालय, हॉस्पिटल, बाजारपेठ, शॉपिंग सेंटर असल्याने दुचाकी, चारचाकी तसेच मोठ्या वाहनांची गर्दी होते। नुकत्याच एका अपघातात पोलीस स्टेशन नजीक साकुरी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ बनसोडे यांचा अपघाती मृत्यू झाला। अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची वेळोवेळी नेमणूक करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे। नवनिर्माण सेना राहता शहराच्या वतीने आमचे उपतालुका अध्यक्ष सुधाकर वाघमारे असेल, उपशहराध्यक्ष प्रसाद माले असेल, वाहतूक सेनेचे अध्यक्ष अरुण बैशेक असतील, गणेश गाडेकर, शुभम मसने, विजय सोमवंशी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब चोंदळे साहेब यांना आम्ही मनसेच्या वतीने निवेदन दिले। निवेदनामध्ये आमची मागणी अशी आहे का राहत्या शहराला गेल्या अनेक दिवसापासून ट्रॅफिक हवालदार नसल्यामुळे अनेक शाळकरी विद्यार्थी असतील, सेंट जॉन शाळा असेल, त्यानंतर शारदा विद्यालय असेल, ज्युनियर कॉलेज असेल, जवळजवळ 7 ते 8 हजार विद्यार्थी त्या शाळेमध्ये प्रशिक्षण घेतात आणि इथे सेंट जॉनमध्ये 4 ते 5 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात। तर अशा विद्यार्थ्यांचे ज्या वेळेला शाळा भरतील, त्यावेळेला शाळा सुटतील, त्यावेळेला देखील तिथं ट्रॅफिक हवालदार असले पाहिजे, अशी एक मागणी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही देखील ट्रॅफिक हवालदार असला पाहिजे, ही एक मागणी आम्ही केलेली आहोत। आणि जसं आत्ताच आमचे सुधाकर वाघमारे यांनी सांगितलं आहे की वेशी समोर ज्या अपेक्षा असतील, काही जे बेकायदेशीर जे वाहनं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, महिलांना, आमच्या माता भगिनी बाजारच्या दिवशी ज्यावेळेस बाजारात येता जातात त्यावेळेला खूप त्रास होतो तिथं। बरं, तर पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदनाच्या दारी मागणी केलेली आहे, परंतु जोंधळे साहेबांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली, आमच्या निदर्शनात झालं का आपल्याकडं राहता पोलीस स्टेशनला कर्मचारी वर्ग कमी आहेत, कारण का 3 बीट आहेत, मोठमोठे शहर आहेत, राहता तालुका आहे, मोठे शहर आहेत आणि एकीकडं एअरपोर्ट आहेत, VIP आल्यानंतर तिकडे कर्मचारी जातात, जिल्हा न्यायालय आपल्याकडे झालेलं आहे, पोलिसांची संख्याबळ इथं वाढून मिळावी असं आम्ही मनसेच्या वतीने आपले जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत ओलासाहेब, आम्ही त्यांनाही देखील पत्रव्यवहार मनसेच्या वतीने करतो आहे। आपले DYSP साहेब असं, अप्पर अधीक्षक श्रीरामपूर कार्यालय असं, जिल्हा कार्यकारी अधिकारी यांना आम्ही मनसेच्या वतीने निवेदनद्वारे पत्रव्यवहार करत आहोत का आमच्या राहता पोलीस स्टेशनला पोलिसांची संख्याबळ वाढून देण्यात यावी, जेणेकरून हा जो काही समजा जर बघितलं तर कोर्टामध्ये जवळजवळ 2-3 कर्मचारी जातात, राहते शहरामध्ये अनेक कुठं काही ना काही घटना घडत असतात, तिथं तो कर्मचारी वर्ग जातो। त्याचप्रमाणे समजा जर बघितलं तर एअरपोर्ट आहे, VIP कोणी स्वतः साहेबांना जावं लागतं। तर अशा आधारावर जर बघितलं तर साधारण 60 पोलिसांची गरज असताना अवघे 37 पोलिसांच्या भविष्यावर हे आपलं राहता पोलीस स्टेशन आहे। तर माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून SP साहेबांना मागणी आहे की साहेब आपण आमच्या राहता पोलीस स्टेशनला कर्मचारी वाढून द्यावा, अन्यथा मनसेच्या वतीने मी आपल्या कार्यालयासमोर अहमदनगर SP कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत। आमची मागणी राहणार आहे की नागरिकांकरता राहत्या शहरातले मोठमोठे सण आले साहेब, पुढं बघितलं तर दहीहंडी आहेत, गणपती उत्सव आहेत, नवरात्र आहेत, अशा सणांकरता मोठमोठे हिंदू धर्मीय मोठे सण आलेले आहेत। या सणांकरता पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून याकरता पाहिजे नाही, तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी कर्मचारी वाढून द्यावा आणि तात्काळ पोलीस हवालदार, ट्रॅफिक हवालदार हे 2 नेमावे, एवढीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मतून राहता चौकात ट्रॅफिक हवालदार नेमावा अशी विनंती करण्यात आली होती, पण गेले 8-10 दिवस होऊनही ट्रॅफिक हवालदारची नेमणूक झाली नाही। आत्ता ते 2-4 दिवसापूर्वी एक ॲक्सिडेंट झाला घाणंगी हॉटेल पुढे, जर ट्रॅफिक हवालदार असते तर ही घटना वाचू शकला असते। त्या संदर्भामध्ये आम्ही राहता पोलीस स्टेशनचे PSI जोंधळे साहेब यांना निवेदन दिलं की ट्रॅफिक हवालदाराची नेमणूक करावी, जेणेकरून आज बाजारचा दिवस आहे, बाजारच्या दिवशी तर चौकातून जाणं येणं म्हणजे एकदम चिकलीचं काम होतं। त्यात आमचे विजूभाऊ मोगले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी असं म्हणलं का अजून 10 पोलीस संख्या कमी राहत पोलीस स्टेशनला,
त्याच्या संदर्भामध्ये विजय मोगले DSP कार्यालय, श्रीरामपूर अप्पर कार्यालय, तसेच तिथे PSIनं निवेदन दिलेलं आहे. तर पोलीस संख्याही वाढून मिळावी आणि साहेबांनी आम्हाला एकदम सकारात्मक हे दिलं का आम्ही एवढे दिवसात ट्रॅफिक हवालदार नेमू. म्हणजे खूप धन्यवाद. तसंच BC मध्ये ते रिक्षा उभे असतात गुरुवारच्या दिवशी, त्याच्यामुळे अजून ट्रॅफिक नाही होतं. त्यात यांनी लक्ष घालावं अशी आमची विनंती. या निवेदनावर मनसे शहराध्यक्ष विजय मोगले, उपतालुकाध्यक्ष सुधाकर वाघमारे, उपशहराध्यक्ष प्रसाद महाले, वाहतूक सेना शहराध्यक्ष विजय सोमवंशी, हारुण शेख, गणेश गाडेकर, शुभम म्हसने आदींच्या सह्या आहेत. प्रतिनिधी धनंजय वाकचौरे, राहता.